जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वहिनी, आज जे काही तुम्ही खायला घातलंय ना मला, तो आज से ये बंदा आपका शागिर्द है. तुम्ही म्हणाल ते तुमच्यासाठी काही वाटेल ते करू आपण. बोला बोला. ऍक्च्युली मला मीनल ताईंविषयी विचारायचं होतं. प्रिय आदित्य, फायनली मी जे शोधत होते ते सापडलंय मला. तर बघ मी काय करते ते. ही बॅग आहे ना, ही ताईला द्यायची होती हो. काय त्याच्यात? ताई म्हणायची की ही बॅग तिला तिच्या आयुष्यापेक्षा प्रिय आहे. ही बॅग आहे ना, ही ताईला द्यायची होती हो. काय त्याच्यात? ताई म्हणायची की ही बॅग तिला तिच्या आयुष्यापेक्षा प्रिय आहे. ध्रुवा वाट बघते. तिला आत्ताच्या आत्ता सगळी तयारी करायची, अजिबात थांबायला तयार नाही. चला 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 लवकर चला. हे सगळं कधी संपणार आहे मेरा? हे बघा, तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकला नाहीत म्हणून हे सगळं घडलं असं नका वाटून घेऊ. जे झालं ते झालं ना. आता पुढे जाऊया आपण. पुढे कसं जाणार? सतत तुझा भूतकाळ माझा भूतकाळ मध्ये येत राहतो. संताप संताप होतो माझा. काय? उत्तराने आणून दिलंय. तू मीरा ताईला लिहिलेलं पत्र. झालं समाधान? प्रेमाची किंमत करणं तर लांबच राहिलं. अपमान केलाय तिने तुझ्या प्रेमाचा. टाळून टाकलंय सगळ्या आठवणी. आणि तिने फक्त हे फोटोज आणि पत्रच नाही जाळलेत. तिने तिने त्या सुंदर क्षणांची राख केली आहे. म्हणजे मी हट्ट करते, मी वेडी आहे, सगळं अगदी बरोबर आहे. पण आजपासून मिसेस कामत तुम्हाला टिफिन देणार आहेत आणि रोजच्या रोज तुम्ही टिफिन घेऊनच ऑफिसला जायचं. मग काय मिस्टर कामत घेऊन जाणारच, काय पर्याय नाही. तर निघू मग मी. हो, हां म्हणजे दिवसभर जातो मी. म्हणजे काही आठवण वगैरे आली चुकून तर एखादा फोन केला तरी चालेल. पण तू काय करणार आहेस इथे थांबून? पण तुला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी सतत तुझ्या सोबत असेल. पुन्हा तू फक्त माझ्या सोबत राहा. बाकी मी सांगेन ना कसं आणि काय करायचंय ते. आदित्यने असं करायला नको होतं. इतकी चांगली संधी का गमावली त्याने? आता आपण काय करणार त्याच्यासाठी? सोड. कदाचित हा त्यांनी घेतलेला निर्णय हा त्याचा फायद्याचाही ठरू शकतो. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, चला झोपूया आता. बराच उशीर झालाय. येते मी. मेरा रोज रात्री लवकरच झोपलं पाहिजे असा काही नियम नाही आहे घराचा. एका दिवशी रात्री उशिरा झोपलीस तरी चालतं. अरे आलात तुम्ही? हो. द्या, चहा देऊ तुम्हाला? नाही नको, मी मगाशीच घेतलाय येताना. बरं. डबा संपवला ना सगळा? अरे म्हणजे काय, असा संपवलाय ना, एक कण शिल्लक ठेवलेलं नाही. तर मस्त चाटून तुटून खाल. अरे बापरे, म्हणजे कमी पडलं की काय? अगं नाही, सगळा संपून टाकला. खाल्ल्यानंतर एवढी सुस्ती आली, बाप रे, डोळे मिटायला लागले. आणि बाकीचा पुरा स्टाफ तर लंच नंतर पेंगत होता. काहीतरीच काय सांगताय. पण सगळ्यांचा फोन आला होता मला. हा, खूप बरं वाटलं. सगळ्यांनी मनापासून खाल्लं, त्यांना आवडलं. खरंच खूप छान वाटलं मला. वर मला विचारत होते आता उद्या काय पाठवणार बहिणी. अहो, तीच विचारत होती का? मी सगळं झाल्यानंतर आदित्यला फोन केला होता, मी बोलावून घेतलं. अरे वा, खरंच खूप बरं झालं. त्याला खूप छान वाटलं असेल ना ऑफर ऐकून? नाही, छान नाही वाटलं. सगळं ऐकून घेतलं आणि नंतर नाही म्हणाला. काय?
नकार दिला? हो, पण का? इतकी चांगली ऑफर होती. हो ना, पण मी सुद्धा त्याला समजावून सांगितलं हे अतिशय महत्वाचं प्रोजेक्ट आहे, हे जर तू केलंस तर तुझं करिअर बनेल, पण नाहीच म्हणाला. तुम्ही समजावून सांगायचं ना त्याला. अगं सांगतो तर सगळं समजावून सांगितलं अगदी डिटेलमध्ये, पण नाहीच. तो नाही म्हणजे नाहीच, नाही म्हणाला. कमाल आहे. कमाल आहेच. हा, कदाचित मला असं वाटतंय की नाही म्हणण्याचं कारण तू असशील. म्हणजे आता प्रोजेक्ट स्वीकारल्यानंतर मला वारंवार भेटावं लागणार, मग माझ्याबरोबर तू असणार आणि मग तुलाही भेटावं लागणार आणि मग या सगळ्याचा त्याला खूप त्रास होईल आणि असा विचार करून कदाचित त्याने नकार दिला असेल. ही शक्यता आहेच. पण हे तर चुकीचं करतोय. उलट त्याने काम केलं पाहिजे, सगळं विसरायला खूप मदत होईल आणि त्यांनी आता कामावरती फोकस केला पाहिजे. हे सगळं विसरलंच पाहिजे त्याला. हा, सो चल फ्रेश होऊन येतो. आदित्य, अरे किती आवाज द्यायचे? चल जेवायला, जेवण तयार आहे. ते कामात होतं ना, ऐकून असेल आलं. तू हो ना पुढे, मी आलोच. पण आता कसलं काम करतोयस तू? हे एक महत्वाचं काम आहे. मी आलोच 5 मिनिटात. तू हो पुढे. नाही हा, 5 ए, मिनिटं. मधुरा प्लीज. हे काम खरंच खूप महत्वाचं आहे आणि आत्ताच करणं गरजेचं आहे. तू हो ना पुढे, मी आलोच. पण लवकर ये हा, नाही तर सगळं गार होईल. येस. म्हणजे मी इयरिंग्सच घातले नाही. 1 मिनिट. म्हणजे आज एक दिवस इयरिंग्स नाही घातलेस तर काय फरक पडणार आहे? अगं तुला उशीर होते, वाजलेत बघ किती. हे बघ. मला इतकं का फोर्स करतोयस ऑफिसला जायला? फोर्स करत नाहीये मी, फक्त उशीर होऊ शकतो इतकंच म्हणायचंय मला. आदित्य, हिरा, एक विचार. तुला आपले पत्र आणि फोटोज मिळाले? वैदेही, तू ना लांब जाऊच नको, माझ्या जवळ, खूप खूप जवळ. कारण मला ना तू जवळ असायचे डोहाळे लागते, आणि ते पण आता तुला केस पुसताना बघू. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि काय तिथे आमचा बोगी दुसरा होता, तर आम्ही काय सगळे गडबडीत होतो, सगळं तिकडून उतरून दुसरा बोगला आणि हिला तिथे सोडलं आणि मग आम्ही सगळे पुढे गेलो. नंतर बोलतो सताक्षी कुठे, सताक्षी कुठे, सगळं शोधाशोध झाली. जेव्हा मी आली तेव्हा बघितलं सताक्षी नाही. मी म्हटलं माझ्या मुलीला बोलताही येत नाही अजून, म्हणजे 1.5-2 वर्षाची मुलगी, आणि ती जस्ट नंतर सगळे धावत ती जिथे उभी होती ना त्या साईडला बघायला गेले, जस्ट ती तिथेच उभी होती. काल रात्री कॉलेजच्या पिकनिकवरून त्या दोघींमध्ये कुरबुर झाली. आरोहीताईने सगळ्यांसमोर बहिणीच्या थोतरीत दिली. आरोहीच्या घरात तिच्याच विरुद्ध एक टीम, ती वत्सला, तन्मय आणि आता तिची सख्खी बहीण अर्पिता. आता फक्त या अर्पिताला फितवलं की माझं काम झालं. भोसले, बोला बस साहेब, तुम्ही सांगितलेलं काम परवापर्यंत होऊन जाईल. नीट डोकं लावून करा. ओके साहेब. भोसले म्हणजे कोण? माझा फोन देताना कोणाचा फोन आला हे बघण्याची गरज नाही मला. कामाच्या गोष्टी घरापासून दूर ठेवायच्या असतात, ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला. अभिदादा, कुणी काय मागवलं होतं का? नाही, मी तरी काहीच ऑर्डर केलं नाहीये. अरे उघडून बघा ना. दे.